आजची आमदार नितेश राणेंची पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद म्हणजे सत्ता परिवर्तनाची परिषद आहे. पराभवाची चाहूल ही त्यांना लागलेली आहे. कुठंतरी या कणकवली शहरामध्ये प्रत्येक मतदाराची किंमत ठरवून 10,000 15,000 रुपये ठरवून कोट्यावधी रुपयाचं वाटप करून सुद्धा या कणकवली शहरातली जनता, स्वाभिमानी जनता विकली जात नाही हे कुठंतरी त्यांच्या लक्षात आल्याच्या नंतर आता त्यांनी कुठंतरी संदेश पारकरांना विकत घेण्याचं ठरवलेलं आहे. संदेश पारकर हा स्वाभिमानी आहे, जशी कणकवलीची जनता आहे तशा प्रकारे संदेश पारकर हे स्वाभिमानी आहे. हे कधी त्या ठिकाणी विकले जाणार नाही. खरं तर जर नितेश राणेंमध्ये हिंमत असेल त्यांना मी आव्हान देतो, आज जर ते तुमची आता पत्रकार परिषद संपली आहे, आता जर ते असतील तर भालचंद्र महाराजांच्या समाधीवर त्यांनी यावं. मी आता येतो. स्वयंभू रवळनाथाच्या देवळामध्ये त्यांनी यावं. त्या समाधीला देवळामध्ये त्यांनी फूल उचलावं आणि त्यांनी सांगावं की संदेश पारकरांनी त्यांच्याकडे 30 कोटी रुपये मागले होते. मी येतो, त्यांनी यावं. हिंमत जर त्यांच्यात असेल तर त्यांनी आत्ता यावं. मी आत्ता आहे, सकाळी येत आहेत 7 वाजता, तुम्ही सकाळी येतो. कारण कणकवलीतली ती जनता जी आहे ही भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे, त्यांना मानणारी आहे. स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे. जर संदेश पारकरांनी जर 30 कोटी रुपये त्यांच्याकडे मागले असतील तर त्यांनी समाधीवर हात लावून सांगावं, नाहीतर मी त्या ठिकाणी येतो, मी हात लावून सांगतो. एक नंबरचे डरपोक आमदार हे पालकमंत्री नितेश राणे आहेत. हे नलावड्याला घाबरतात, हे गोट्या सावंतला घाबरतात. त्यांना माहिती आहे जर त्या ठिकाणी यांना जिल्हा परिषद सदस्यपद दिलं नाही, यांना नगराध्यक्षपद जर दिलं नाही तर हे आपला पक्ष सोडून इतर पक्षामध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये जातील याची भीती ही नितेश राणेला आहे. आणि म्हणून मी सांगितलं की डरपोक आमदार. खरं तर पहिले आमदार यांना मी केलं. हे कुडाच्या निवडणुकीमध्ये उभे राहत होते, जिथं राणे पराभूत झाले तिथं हे उभे राहत होते. त्यांना कणकवलीचा रस्ता मी दाखवला आणि पहिला कणकवलीचा आमदार त्यांना नितेश राणेंना जर कोणी केला असेल तर तो मी केलेला. आणि म्हणून ज्यावेळी कणकवलीकरांना विकत घेता येत नाही हे सिद्ध झाल्याच्या नंतर सत्तेमध्ये परिवर्तन होतोय. हे भ्रष्टाची टोळी आहे. भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली हा जो काही कणकवलीकरांनी नारा दिलेला आहे, जे कणकवली शहरवासी जे स्वाभिमानी आहेत, ही स्वाभिमानी जनता यांचा दर ठरवून सुद्धा ती विकली जात नाही. आणि मग कुठेतरी संदेश पारकरांना आपण विकत घेणार आहोत अशा प्रकारचा काहीतरी एक भ्रम, एखादी चुकीची बातमी त्या ठिकाणी किंवा पत्रकार परिषद करतायत. माझं त्यांना आव्हान आहे, चॅलेंज आहे. हिंमत असेल जर आपण कणकवलीमध्ये आता असाल तर आत्ताच्या आता आपण स्वयंभूच्या मंदिरामध्ये या, भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या, तिथं हात लावा आणि सांगा संदेश पारकरने आपल्याजवळ 30 कोटी रुपये मागितले. या नगरपालिकेमधला जो कारभार आहे हा कारभार भ्रष्टाचारी आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी गेल्या 8 वर्षामध्ये या शहरामध्ये आला, पण तो निधीचा विकास कोण झालेला नाही. विकास कोणाचा झाला हा कणकवलीकरांना पडलेला प्रश्न आहे. सामान्य जनता दुर्बीण घेऊन त्या ठिकाणी विकास शोधते. कामं अनेक, ठेकेदार एक, हा अनिल पवार नावाचा ठेकेदार आज त्याच्या बंगल्यावरनं पैशाचं वाटप होतंय. तो त्या ठिकाणी पैसा वाटतोय. या नगराध्यक्षांना, या नगरसेवकांना परदेशी वाऱ्या त्या ठिकाणी करतोय. जे लोक खऱ्या अर्थानं निष्ठावंत होते किंवा जे पक्षाचे काम करत होते ते आज गरिबीमध्ये आहेत, भिकारी झालेत. पण हा अनिल पवार नावाचा कॉन्ट्रॅक्टर, कारण तो नुसता कॉन्ट्रॅक्टर नाही, हे सत्ताधारी त्याच्यामध्ये पार्टनर आहेत. आणि म्हणून हा जो काही सगळा भ्रष्टाचार झालेला आहे, या भ्रष्टाचाराला जनतेनं त्या ठिकाणी आता कौल दिलेला आहे. जनतेनं ठरवलेलं आहे की आम्ही सत्ता परिवर्तन करणार, या सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार. याची चाहूल नितेश राणेला लागली आणि म्हणून नितेश राणेंनी ही पत्रकार परिषद घेतली आणि कुठंतरी जनतेचा दिशाभूल करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. पण मी आपल्याला सांगतो, जशी 10-15 हजाराचा दर ठरवून कणकवलीला विकत घेण्याचा आपण प्रयत्न केला, तो प्रयत्न आपला फसतोय. आणि म्हणून तुम्ही कुठेतरी संदेश पारकरांना विकत घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताय. खरं तर मी संपूर्ण पत्रकार परिषद ऐकलेली नाही,
काही 2-3 मुद्दे होते त्याच्यावर मी ऐकलेलं भाष्य, म्हणून मी भाष्य आता करतोय की परत एकदा सांगतो की नितेश राणे हे डरपोक आमदार आहेत. त्यांना त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होतं. त्यांच्या मतदारसंघातल्या कणकवली नगरपंचायतीमधनं भाजपची भ्रष्टाचारी सत्ता जाऊन त्या ठिकाणी शहर विकास आघाडीची सत्ता येतं ही कळल्याच्या नंतर, पराभवाची चाहूल लागल्याच्या नंतर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी भालचंद्र महाराजांच्या समाधीवरचं फूल उचलावं आणि त्यांनी सांगावं जनतेला की संदेश पारकरांनी 30 कोटी मागितले म्हणून. अनेक वेळा संदेश पारकरांना त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण संदेश पारकर कधीही त्या ठिकाणी विकत गेलेला नाही. अनेक घटना आहेत, अनेक निवडणुका झाल्या, अनेक कृत्य घडली, अनेक विषय घडले, या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. पण संदेश पारकर जशी कणकवलीची जनता स्वाभिमानी आहे त्याच पद्धतीनं संदेश पारकर सुद्धा स्वाभिमानी आहे. आम्ही लढाई करू, अन्यायाविरुद्ध आवाज उठू आणि या सगळ्या याच्यामध्ये सत्तांतर हे नक्की आहे. उद्याच्या 2 तारीखला कणकवली शहरातील जनता भरभरून मतदान हे कणकवली शहर विकास आघाडीला करेल. 17च्या 17 नगरसेवक हे मोठ्या मताधिक्याने कणकवलीमध्ये निवडून येतील आणि 18 नगराध्यक्षपदाचा उमेदवार मी स्वतः संदेश पारकर हे कणकवलीच्या प्रेमावर, विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मोठ्या मताधिक्याने मी त्या ठिकाणी निवडून येणार. आणि म्हणून विनम्र असं आवाहन जनतेला आपल्या माध्यमातून करतो की एक संधी, परिवर्तन झाल्यानंतर एक संधी द्या. कणकवलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही घेतो. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, नगरपालिकेच्या असलेल्या टॅक्समधनं असेल, जो काही या शहराचा विकास करायचा आहे हा विकास येत्या 5 वर्षात त्या ठिकाणी केला जाईल. या शहराचा एक विकासाची ब्ल्यूप्रिंट आम्ही करू. जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे 1999ला डेव्हलपमेंट प्लॅन झाला, आज 25 ते 26 वर्ष झाली. अनेक आरक्षणं आज त्या ठिकाणी विकसित झालेली नाही. ती विकसित आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. भव्य असं व्यापारी संकुल आपल्याला बांधायचं आहे. चांगलं क्रीडांगण त्या ठिकाणी उभं करायचं आहे. चांगलं त्या ठिकाणी जलतरण तलाव उभा करायचा आहे. व्यापारी संकुल असेल, भाजी मार्केट असेल, मच्छी मार्केट असेल, अशा प्रकारच्या अनेक गरजा ज्या आहेत शहराच्या या त्या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. नगरपालिकेची सत्ता हातामध्ये घेऊन ते व्यवसायाचं केंद्र करायचं नाही. लोकांची आरक्षणं त्या ठिकाणी खाऊन पैसे मिळवायचे, भ्रष्टाचार करायचं नाही. ह्या गोष्टी आपल्याला करायचं नाही. या स्वाभिमानी जनतेला एक आपली कणकवली वाटली पाहिजे, एक शांत सुंदर कणकवली निर्माण झाली पाहिजे, विकासाकडे वाटचाल करणारी कणकवली निर्माण झाली पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून सगळे पक्ष, झेंडे, चिन्ह बाजूला ठेवून शहर विकास आघाडी म्हणून या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये, या भ्रष्टाचारी टोळीच्या विरोधामध्ये भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली हा नारा घेऊन आम्ही लढतोय. आणि जनतेचा कौल हा 100% त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय. आणि म्हणूनच पराभवाची चाहूल लागली, सत्तेमध्ये परिवर्तन होतं हे समजल्याच्या नंतर ही पत्रकार परिषद नितेश राणेंना त्या ठिकाणी घ्यावी लागलेली आहे. आणि त्यामुळे विजयाचा गुलाल जो आहे हा 3 तारीखला या शहरामध्ये कणकवली शहर विकास आघाडी या ठिकाणी उधळेल आणि हा खऱ्या अर्थानं माझ्या कणकवलीवासियांचा सन्मान असेल. 30 कोटी तुम्ही मागितले होते आणि 30 कोटी नाही मिळाल्यानंतर तुम्ही 25 कोटी खात्याची कामं मागितल्याचा त्याने आरोप केला आहे. आणि तेव्हा नितेश राणे तुम्हाला भ्रष्टाचारी वाटले नाही का असा प्रश्न तुमच्यावर त्याने उपस्थित केलेला आहे. मी मगाशी सांगितलं, परत मुद्दा उपस्थित होतोय. जर त्यांच्यामध्ये नितेश राणेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या समाधीवर यावं, तिथलं फूल उचलावं आणि त्यांनी सांगावं की संदेश पारकर यांनी आपल्याजवळ 30 कोटी रुपये मागितले. नाहीतर मी त्या ठिकाणी फूल उचलतो, स्वयंभू रवनाथाच्या भूमीवर आपण जाऊ. आम्ही कणकवलीकर हे स्वाभिमानी आहोत. आज कणकवलीची जनता त्यांना विकत पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी विकली जात नाही. 10,000 रुपये प्रत्येक मत, 15,000 रुपये प्रत्येकी मत, जवळजवळ 50 ते 25 कोटी रुपयाचा खर्च त्यांनी करून झालेला आहे. तरी सुद्धा त्यांना कणकवलीतली जनता मिळत नाही. कणकवलीची जनता स्वाभिमानी आहे, एक सुसंस्कृत शहर आहे, हे विकलं जात नाही. हे कळल्याच्या नंतर त्यांनी हे त्या ठिकाणी आरोप सुरू केलेले आहे. आणि म्हणून माझं त्याला आव्हान आहे की त्यांच्यामध्ये जर हिंमत असतील, आज कणकवलीत असतील तर त्यांनी यावं. मी येतो, नसेल तर सकाळी 7 वाजता या.
बालचंद्र महाराजांच्या समाधीवर या आणि फूल उचला आणि सांगा. शेवटी तुम्ही, मी परत सांगतो, तुम्ही कितीही त्या ठिकाणी आरोप करा, कितीही संदेश पारकरला बदनाम करण्याचा प्रयत्न करा, संदेश पारकर हा त्या ठिकाणी विकला जाणार नाही. ही माझी शहरातली जनता सुद्धा, तुम्ही कितीही पैसे वाटले, स्वाभिमानी जनता आहे, सुसंस्कृत शहर आहे, हे त्या ठिकाणी विकलं जाणार नाही. आणि म्हणून पराभवाची चाहूल तुम्हाला लागलेली आहे. सत्तेमध्ये परिवर्तन होतंय तुम्हाला दिसून आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही असे खोटे नाटे आरोप त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून जनता अशा प्रकारच्या, म्हणजे तुमची जी पत्रकार परिषद आहे याच्यामध्ये तुम्ही पराभूत मानसिकतेतनं घेतलेली पत्रकार परिषद आहे. पैशाच्या आरोपासोबतच त्यांनी असं म्हटलं की संदेश पारकर अतिशय खोटारडे आहेत, कारण त्यांनी यापूर्वी पैशाचा आरोप केला, तुमच्यावर आरोप झाला. त्याचप्रमाणे आपण एक दोन नाही तर 3 वेळा विरोधी जे उमेदवार आहेत समीर नलावडे यांच्यासोबत गोव्यात गाडीमध्ये बसून चर्चा देखील केली. त्याचप्रमाणे ब्ल्यूप्रिंट दाखवणार होती, शहर विकासाचा ब्ल्यूप्रिंट अद्यापपर्यंत दाखवायला त्यांच्याकडे तयारच नाही आहे. ते खोटं बोलत आहेत आणि जनतेची फसवणूक करतात. मी तर एवढं सांगेन की पहिली कणकोलीकरांकडे आम्ही आव्हान केलेलं आहे विनम्र असं, की एक सत्ता कणकोलीची तुम्ही आमच्या हातामध्ये द्या. सत्ता दिल्याच्या नंतर 5 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला विकासाचं विजन देऊ. आज आम्ही काय सांगतोय, मूलभूत ज्या सुविधा आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, ह्या मूलभूत गरजा आहेत आणि या नागरिकांचा हक्क आहे, अधिकार आहे, ते तर त्यांना मिळालंच पाहिजे. पण जे शहर, ज्या शहराचं जो शहराचा एक झंझावत आहे, हे या कणकोली शहराचं जे महत्त्व आहे, आज या राज्यामध्ये 247 नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका आहेत, पण त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही आहे. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जर चर्चा आणि उत्सुकतेचा विषय असेल निकालाचा, तर कोणत्या नगरपालिकेकडे आहे, नगरपंचायतीकडे, तो कणकवलीकडे आहे. याचं कारण काय, कणकवलीची जनता ही स्वाभिमानी आहे, एक सुसंस्कृत आहे. याला व्यापारीदृष्ट्या महत्त्व आहे, राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे, सामाजिकदृष्ट्या महत्त्व आहे, आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. आणि म्हणून इथं जे घडतं तो एक आदर्श असा पॅटर्न, कणकवली पॅटर्न हा त्या ठिकाणी मानला जातो आणि तशा पद्धतीनं काम केलं जातं. आणि म्हणून कणकवलीमध्ये एकदा हे सगळे भ्रष्टाचारी सत्ताधारी पराभूत झाले की मग यांची आमदारकी धोक्यात आली. त्यामुळे त्यांना आता लक्षात आलंय की येणाऱ्या 4 वर्षामध्ये आपल्याला काय काय त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. संदेश पारकर जर या निवडणुकीमध्ये जिंकले, जनतेने जर त्यांना निवडून दिलं, तर आपली आमदारकी, आपलं पालकमंत्री पद हे धोक्यात आहे, धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी एक डरपोक, घाबरून एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेत आहेत, कुठंतरी जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी एक सांगतोय की तुमच्यामध्ये हिंमत असेल, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना दहशत दाखवता, घाबरवता. आज तुम्ही नलावड्याला का घाबरता? एवढा मोठा भ्रष्टाचार करून आज तुम्ही त्यांच्या पाठीशी राहता. बंगला जाळपोळ प्रकरणी कोण सूत्रधार होता? तुम्ही त्याची बाजू घेता, तुम्ही त्याला नगराध्यक्ष पदाचं तिकीट देता. गोट्या सावंत जिल्हा परिषद 2-2 तिकीटं मागतो, त्यांचे लाड तुम्ही पुरवता. तुम्ही डरपोक आहात. काय सांगताय तुमची मर्दुमकी, हिंदू मुस्लिम करताय, काय सांगताय? नलावडेला घाबरता, गोट्या सावंतला घाबरणारे तुम्ही डरपोक आमदार. हिंमत तुमच्यामध्ये असेल. मला बोलायचं नव्हतं, मी शहर विकास आघाडी केल्यापासून मी ठरवलं होतं की याच भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध आणि या कारभाराच्या विरुद्ध बोलायचं. माझी पत्रकार परिषदा काढा किंवा मी जिथं जिथं बोलत बघा, एकदा सुद्धा मी बोललो नव्हतो. पण आज जर ते जनतेची दिशाभूल करत असतील आणि कणकोलीच्या जनतेला आणि संदेश पारकरला विकत घेण्याची जर भूमिका घेत असतील, तर त्यांना त्यांची जागा आम्ही दाखवणार. आणि म्हणून मी सांगतो, 1 नंबरचा डरपोक आमदार आहे. हिंमत असेल, आता जर असतील घरी, चला कणकोलीच्या बालचंद्र महाराजांच्या समाधीवर चला, लावा आणि सांगा संदेश पारकरनी तुमच्याजवळ पैसे मागितले. चला स्वयंभू रवळनाथाच्या मंदिरामध्ये चला, लावा आणि सांगा संदेश पारकरनी पैसे मागितले. खोटं बोलता पराभव समजल्यानंतर. कितीही खोटं बोललात तरी उद्याच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही. या शहरातली जनता तुमची जागा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली तुम्ही फक्त आणि फक्त भ्रष्टाचार केलेला आहे. इतके वर्ष तुम्ही आमदार आहात, आज 11 वर्ष झाली, का नाही झाला कणकोलीचा विकास? का मागता परत सत्ता? विकास झाला तर पैसे का वाटता? नेत्यांना विकत घेण्याची भाषा का करता?
किंवा सोडा. आम्ही याच मातीत जन्माला आलेलो आहोत. हीच आमची कर्मभूमी आहे. आम्ही लढलेले माणसं आहोत, लढणारी माणसं आहोत. आम्ही डरपोक नाही. आणि म्हणून हीच हिंमत कणकवलीकरांची आहे. आणि म्हणून या कणकवलीकरांच्या आग्रहास्तव या निवडणुकीमध्ये या लढाईला मी सज्ज झालेलो आहे. कणकवलीचा आशीर्वाद घेऊनच मी या ठिकाणी विजयाचा टिळा हा माझ्या मस्तकी त्या ठिकाणी लावणार आहे. आणि कणकवलीला एक सन्मान आणि लोकशाही प्रस्थापित या शहरामध्ये मी करणार आहे. भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली आणि कणकवली शहराच्या विकासात्मक वाटचाल करणारी कणकवली ही आम्हाला या ठिकाणी बनवायची. त्यांनी तुमच्यावर थेट आरोप लावले. ही निवडणूक लढवताना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांना तुम्ही विसरलात आणि राजीनामा पत्र तुम्ही दाखवा असं तुम्हाला थेट आव्हान दिलंय. राजीनामा न देता तुम्ही थेट निवडणूक लढवताय. आपण हे जर पत्र तुमचं दिसलं तर आपण वाटेल तो हरायला तयार आहे असं त्यांनी विधान केलेलं आहे. शहर विकास आघाडी ही आधी मुळात आम्ही जी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी निर्माण केली. याच्यामागे प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतो. काँग्रेस आपल्या विचाराचं नेतृत्व करते, मनसे आपल्या विचाराचं नेतृत्व करते, शिंदेसेना आपल्या विचाराचं नेतृत्व करते, शिवसेना त्याच्यामध्ये आपल्या विचाराचं नेतृत्व करते, वंचित आघाडी करते, रिपब्लिकन सेना करते, भारिप करते. सगळे पक्ष आपापली लढाई त्या ठिकाणी लढते. आणि म्हणून आम्ही असं सांगितलं की शहर विकास आघाडी ही कुठलीही त्या ठिकाणी पक्षीय त्या ठिकाणी झेंडा नाही, पक्षाचं कुठलं चिन्ह नाही. आम्ही नारळ या श्रीफळ जे शुभचिन्ह आहे हे नारळ चिन्ह घेऊन आम्ही लढतोय. आणि कणकवलीच्या प्रत्येक मतदाराच्या घराघरामध्ये ते नारळ हे चिन्ह पोचलेलं आहे. आणि कणकवलीचा एक आवाज नारळी निशाणी झालेली आहे. आणि त्यामुळे इथं पक्षाचा काही संबंधच येत नाही. आम्ही सगळी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, हे शहर भयमुक्त व्हावं, हे शहर भ्रष्टाचारमुक्त व्हावं ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून ही लढाई आम्ही त्या ठिकाणी लढण्यासाठी रिंगणात उतरलेले आहोत. आणि जनतेच्या विश्वासावर, जनतेच्या प्रेमावर, जनतेच्या आशीर्वादावर या शहरामध्ये कणकवली शहर विकास आघाडी हा विजयाचा गुलाल 3 तारखेला आपल्याला उधळताना दिसेल. त्यांनी असंही म्हटलंय की उद्धव ठाकरेंचा बॅनरचा फोटो नाही, निलेश राणेंचा फोटो बॅनर घेऊन राणेंना घेऊनच निवडणूक लढवावी लागते तुम्हाला. युगलीचा या निमित्ताने कचरा केलेला आहे असं देखील नाही, एक मिनिट. याच्यात एक लक्षात घ्या. सुरुवातीलाच आम्ही जाहीर केलेलं आहे की याच्यात कुठल्याही पक्षाचा बॅनर नाही. निलेश राणे हे शिंदे सेनेचे या आमदार आहेत. आम्हाला आघाडीला जी परवानगी मिळाली त्याची जबाबदारी पूर्णपणे निलेश राणे यांनी घेतलेली आहे. आणि त्या जबाबदारीतून त्यांनी आपली काम दाखवलेलं आहे. संपूर्ण आज कणकवली शहरामध्ये त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे, तुम्ही बघितलंय. त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, पालकत्वाची जबाबदारी घेतली आहे. शिंदे साहेबांना पण काल सांगितलंय त्यांनी की ही नगरपालिका आपली निवडून येणार आणि आपल्याला या नगरपालिकेला ताकद द्यायची आहे. ही काल शिंदे साहेबांनी पण कबूल केलेलं आहे, उदय सामंतांनी पण कबूल, ते पण इथे येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही वेगळे प्रश्न या सकाळी शंका काढण्यापेक्षा आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीची सुरुवात केली आहे. त्यामुळे याच्यात प्रश्नच येणार नाही. माझा मुद्दा असा आहे, शिंदे सेनेचा अपमान कोणी केला? कणकवली शहरामध्ये बॅनर लावले, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो लावला, निलेश राणे साहेबांचा, आमदार साहेबांचा फोटो लावला. कोणी उतरवला फोटो? निलेश राणेंचा फोटो आमदारचा, एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो कोणी उतरवला? काय सांगताय तुम्ही निलेश राणेंच्या पत्रकाबद्दल? तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. जाहीरपणे शहरामध्ये होल्डिंगमध्ये, बॅनरमध्ये शिंदे साहेबांचे, निलेश राणेंचे लावलेले फोटो तुम्ही उतरवले. तुमच्यात जर हिंमत असेल ना तर तुमच्या पत्रकामध्ये निलेश राणेंचा फोटो लावून मतं मागा. ही वेळ तुमच्यावर येणार आहे. तुमची क्षमता जनतेमधली जनाधार संपलेला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला जर मतं मागायची असतील तर निलेश राणेचा तुम्हाला फोटो लावावा लागणार आहे, शिंदे साहेबांचा फोटो तुम्हाला लावावा लागणार आहे, उद्धव ठाकरेचा फोटो तुम्हाला लावा. ही वेळ तुमच्यावर येणार आहे. ही वेळ तुमच्या वागणुकीमुळे, तुमच्या वागण्यामुळे येईल. तुम्ही उतरवता शिंदे साहेबांचा बॅनरवरचा फोटो, निलेश राणेंचा फोटो तुम्ही उतरवता. त्यांना त्यांच्या नेत्यांबद्दल स्वाभिमान नाही, शिंदे सेनेच्या नेत्या कार्यकर्त्याला. तोच राग या भ्रष्ट टोळीला, या कारभार सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी या शहरातली जनता त्या ठिकाणी दाखवणार आहे. प्रत्येकाचं एक राजकारण आहे, प्रत्येकानं ठरवलेलं आहे कसा या सगळ्या टोळीचा बंदोबस्त करायचा. आणि त्याच्यासाठी आम्ही उतरलेलो आहोत. आम्ही निर्भीड आहोत. आम्ही म्हणतो आम्ही सन्मान जरूर करू, पण आम्हाला जर कोण भीती घालत असेल, आमच्यासमोर जर कोण दहशत, आम्ही भीती दहशत बाळगत नाही. आम्ही बेभान आहोत. आम्ही परिणामाची चिंता करत नाही. आम्ही डरपोक आमदार नाही.
गोट्याला आणि छोट्याला घाबरणारे. आम्ही जनतेला घाबरणारे आहोत. लोकांना घाबरणारे आहोत. जनता हे ठरवणार आहे कोण विजयी होणार आणि कोण पराभूत होणार. छोट्या गोट्या नाही ठरवणार. भाई राजीनाम्यावरनं आपण खरंच राजीनामा दिला आहे का? कारण उदय सामंत यांनी याच ठिकाणी सांगितलं होतं की हे जे सगळे उमेदवार आहेत शहर विकास आघाडीमध्ये आहेत त्यांनी आपल्या आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतरच शिंदे सेनेने त्यांना पाठिंबा दिला. एक लक्षात घ्या, 3 तारीखला या निवडणुकीचा निकाल आहे. माझ्या सहकारी बसलेले हे शिवसेनेचे नेते आहेत. सतीशजी सावंत, मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे. हे शिंदे सेनेचे राजनजी तिले आहेत. तिथं आमचे क्रांतिकारी विचार पक्षाचे प्रमुख बसलेले आहेत. संजय आगरे शिवसेनेचे शिंदे सेनेचे उपनेते आहेत शिवसेने. असे अनेक म्हणजे काँग्रेसचे आहेत. वैभव नाईक आणि उपरकरांची काल पत्रकार परिषद मी स्वतः तुम्ही येताना बघितली. सुशांत नाईक जे युवा सेनेचे प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी नगरसेवकाची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे संबंधच काय, राजकीय पादत राहणं. शहर विकास आघाडी म्हणून आम्ही बाजूला ठेवलेले आहेत या 3 तारीखपर्यंत. आम्ही जनतेच्या समोर सगळे पक्ष बाजूला ठेवून विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी होऊ नये आणि कुठंतरी याचा फायदा या भ्रष्ट टोळीला होऊ नये म्हणून सगळे आम्ही पक्ष बाजूला ठेवून, झेंडे बाजूला ठेवून, पक्षाचं चिन्ह बाजूला ठेवून आम्ही सगळे एक संघ होऊन कणकवली शहर विकास आघाडी हा जनतेच्या समोर सक्षम पर्याय दिलेला आहे. आणि पराभव हा दिसतोय. आमदार नितेश राणेंना, पालकमंत्र्यांना हा पराभव दिसतोय आणि म्हणून ही पत्रकार परिषद त्यांनी घेतलेली आहे. भाई एक त्याने असा प्रश्न उपस्थित केला आहे, जेव्हा कणकवलीची निवडणूक घोषित झाली तेव्हा तुम्ही, रवींद्र चव्हाण आणि ते स्वतः अशी तिघांची फोनवर चर्चा झाली होती आणि त्यावेळी तुम्ही असं बोलला होता की आता शिंदे सेनेचं आणि उबाटा सेनेचं काय खरं नाही, त्यामुळे मला आता भाजपमध्ये घ्या, ही तुम्ही त्यांना ऑफर दिली होती का? रवींद्र चव्हाण हे भाजपचे या राज्याचे प्रमुख आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा माझ्या जीवनामध्ये मी 3 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये घालवली आणि ते माझे चांगले मित्र आहेत, राजकीय मित्र आहेत. याचा अर्थ मी काही त्यांना एक हे ठेवलं म्हणजे पर्याय ठेवले किंवा भाजपमध्ये मी येतो, हे सगळं चुकीचं आहे. मैत्री माझी आजही आहे. याचा अर्थ काय, रवी चव्हाणचं आणि ते भारतीय जनता पार्टीचं काम करतायत, मी शिवसेनेचं काम करतोय, राजन तेली साहेब शिंदे सेनेचं काम करतायत. प्रत्येकजण मैत्री आहे ना. मैत्री आहे याचा अर्थ असं होत नाही की कोण पक्षामध्ये गेलं. आम्ही सगळे मित्र म्हणून राजकारणामध्ये आहोत. पण मलाही त्या ठिकाणी याबाबत बोलायचं नव्हतं. आज पत्रकार परिषद घेतल्यामुळेच मला हे बोलावं लागलं. तुम्ही घ्या, या महिन्याभरात त्या ज्या दिवशी मी राजकीय निवडणुकीमध्ये उतरलो तेव्हा फक्त भ्रष्ट टोळी, या नगरपालिकेचा भ्रष्टाचारी कारभार, भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली हाच नारा घेऊन आम्ही लढत होतो. मग पराभव दिसल्यानंतर पत्रकार परिषद तुम्हाला का घ्यावं लागली? का तुम्ही खोटं बोलताय? का जनतेची दिशाभूल करताय? विकास केला असं तुम्ही म्हणता ना. 11 वर्ष आमदार होता, 8 वर्ष ही सत्ता, 5 वर्ष तुम्हाला सत्ता होती, 3 वर्ष प्रशासकीय राजवट आहे. मग 8 वर्षात तुम्ही कणकवलीकरांचे प्रश्न का नाही सोडू शकलात? का नाही कणकवलीचा विकास केलात? अनिल पवार ठेकेदाराचा विकास म्हणजे कणकवलीचा विकास नाही. सत्ताधाऱ्यांचा आणि नगराध्यक्षाचा विकास म्हणजे कणकवली शहराचा विकास नाही. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये, अडीअडचणीमध्ये सर्वसामान्यांचा विकास हा कणकवलीचा विकास आहे आणि तो आम्हाला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करायचा. एक शेवटचा प्रश्न, ज्या देवस्थानांची आपण नावं घेतली त्याच देवस्थानांची नावं या ठिकाणी पालकमंत्र्यांनी घेतली आणि सांगितलं मी स्वतः येतो आणि मंदिरात जातो. तसंच त्यांनी असंही म्हटलंय की जर संदेश पारकर हे आरोप फेटाळत असतील तर पुढील 2 तासात पत्रकार परिषद घेऊन आपण पुरावे सादर करतो. करा ना, 100%. मी रिझाईन करतो आत्ता. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीने मी मागे घेतो. त्यांनी द्यावा पुरावा. चला, मी 30 कोटी रुपये मागले, हा पुरावा नितेश राणेंनी द्यावा. मी रिझाईन करू, नाही तर त्यांनी पालकमंत्री पदाचा रिझाईन करायचा आत्ताच्या आता. चला बोलवा त्यांना. तुमची हिंमत असेल पत्रकारांची, त्यांना बोलवा. एकतर देवळात चला, नाहीतर राजीनामा द्या. मी देतो, नाहीतर त्यांनी द्यावा. द्या. तुम्हाला पण मंदिरात चला आता येतो मी. चला आता बोलवा. कोणाचे तुमचे चांगले संबंध असतील त्यांचे लावा फोन, बोलवा. मी येतो, आत्ता येतो. चला. नाही, सत्य जे आहे ना, खरं खरं, खोटं खोटं होऊन जाऊ दे ना. ही कणकवली आहे, स्वाभिमानी आहे, सुसंस्कृत आहे. चला कणकवलीच्या देवळामध्ये
मानता भालचंद्र महाराजांच्या समाधीवर 2 मिनिटात चला, स्वयंभू रावणाच्या भूमीवर चला आणि ठरवा. भाई, मोपाय विमानतळाच्या परिसरात समीर नलावडेंना तुम्ही भेटल्याचा त्यांनी दावा केलाय अनेक वेळा या निवडणुकीच्या अनुषंगाने. मी तुम्हाला एकच सांगतो, समीर नलावडे मला भेटले ते माझ्या आईवडिलांचं निधन झालं तेव्हा या नितेश राणेंबरोबरच ते आलेले होते. त्याच्याऐवजी माझी त्यांची कुठेही वेळ झालेली नाही. आणि अशा भेटी जेव्हा एखाद्याच्या घरात वाईट घडतं किंवा चांगलं घडतं तेव्हा कोण ना कोण त्या ठिकाणी लग्न कार्य असेल, एखाद्याचं आईवडिलाचं निधन झालं असेल तर एक माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकजण जात असतो. त्याच्या पलीकडे आमचं कुठलंही नातं नाही. त्यांनी एक असा आरोप केला की तुम्ही फक्त नगराध्यक्षपदाची मत मागताय, तुमच्यासाठी नाही, याचे पुरावे आपल्याकडे आहेत. अहो, मी तेच सांगतो, त्यांचा तर ते पराभूत मानसिकतेत आहे. पराभव त्यांनी मान्य केलेला आहे. आपला पराभव होतोय, आपली सत्ता जाते, हे नितेश राणेंनी मान्य केलेलं आहे. माझं म्हणणं मग आता काय आरोप करायचे, कशी त्या ठिकाणी 17 नगरसेवक आणि संदेश पारकरांमध्ये वाद निर्माण होतील, मग त्याचा फायदा होईल का, अशी काहीतरी त्यांचे राजकीय आखाडे आहेत, गणित आहे. माझं त्यांना असं सांगणं आहे की संदेश पारकरनी 17च्या 17 जे उमेदवार आहे नारळ या चिन्हावर त्यांना मतदान करावं आणि संदेश पारकर नगराध्यक्ष म्हणून नारळ चिन्हावर आहे. या सगळ्या 18ही उमेदवारांना या नारळ या चिन्हावर क्रांतिकारी विचार पक्ष, कणकवली शहर विकास आघाडी या सगळ्या उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं असं जाहीर आवाहन गेली अनेक दिवस मी त्या ठिकाणी करतो. आणि पाहिजे तर तुम्ही चला माझ्यावर प्रचाराला, अजूनही 2-3 तास शिल्लक आहे, मी कसा प्रचार करतो बघा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद पत्रकार मित्र. 2 मिनिटं फोटो घेऊ द्या. हिंमत काढला